समृद्धी जय शिवराय बांधवांनो. ठाकरे दूरदर्शी मनोज दादा जरांगे पाटील बाळासाहेब आता- ठाकरे मार्ग आहे तेवरचा 6 पदरी रस्ता पुणे ते मुंबई लोणावळ्यामध्ये तळेगावमध्ये पोहोचत आहेत. आम्ही रस्ता असा मनोज दादा जरांगे पाटलाच्या पुढे 50 किलोमीटरला पुढे आहेत तळेगावमध्ये. तर प्रत्येक मराठा बांधवांनी आज संध्याकाळी निघताना व्यवस्थितरित्या इथं आपल्या गावात जर 4 वाहन ट्रक ज्या गाडीला स्टिकर वगैरे नसेल, झेंडा नसेल, त्यांनी अटल सेतू मार्गे डायरेक्टली मुंबईमध्ये घुसावे. जे रेल्वेने येत असतील, ज्या ठिकाणी गाड्या सोडायच्या असतील त्या ठिकाणी गाड्या सोडून गाड्याची व्यवस्था करून ट्रेननं जायचं. फ्री म्हणा आणि आझाद मैदानावरती पूर्ण ताकदीनिशी मराठे आपल्याला उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत दिसले पाहिजे. मनोज दादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मराठा बांधव एक बांधव लाखाच्या प्रमाणात दिसला पाहिजे. फडणवीसला ते सरकार पण हादरलं पाहिजे. मराठ्याला जर खवळलं तर मराठे कसे चवताळून उठतात. ही मराठ्याची ताकद, ही मराठ्याची एकजूट, ही मराठ्याची शिस्त, कायदा पाळणारी आणि शिस्तीनं आंदोलन करणारी ही ताकद मराठ्यांची. ह्या आंदोलनाचं जगानं बघितलेलं आहे, जग बघतंय, पण ह्या महाराष्ट्र सरकारला दिसत नाही. असं आंदोलन करणारा माणूस, पाठीमागे 60 किलोमीटरची रांगा, पुढे 60 किलोमीटरच्या रांगा, जगामध्ये पहिलं आंदोलन झालेलं असेल. त्यासाठी सांगतोय बांधवांनो, घरी बसू नका. घरी बसला तो मराठा कसला, जातीवंत मराठा असाल तर मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये उद्या सामील होचाल. आरक्षणाच्या लढाईमध्ये, ह्या ऐतिहासिक विजयाच्या लढाईमध्ये हा विजय 1001% लिहून देतो कोऱ्या कागदावरती. हा विजय आपलाच आहे. त्यासाठी सांगतोय बांधवांनो, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या भविष्यासाठी, मुलासाठी, समाजासाठी एक दिवस काढून, सणवार हे ते 12 महिने येत असतील, पण आपल्याला आपल्या मुलाला आपल्या डोळ्याच्या देखत बुडारलेलं बघायचं आहे, आर्थिक परिस्थितीनं समृद्ध झालेलं बघायचं आहे. म्हणून सांगतोय मराठा बांधवाला, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा. आणि जे मराठे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांनी मीडिया जाम करा. एवढीच विनंती आहे सरकारला की आमचं आरक्षण, हक्काचं आरक्षण द्यावं. आम्हाला मुंबईत आल्याच्या नंतर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, आमचा जीव घेतला, आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाहीत. जो मागे हटला तो मराठा कसला. म्हणून सांगतोय बांधवांनो, मराठ्याची जात ही लढवया जातीपैकी एक आहे. एक मिशन मराठा आरक्षण